आजचा हा दिवस म्हणजे साधा नाही. आजची ही बैठक पण साधी नाही, कारण ही परिवर्तनाची सुरुवात आहे. आपल्याला सर्वांना मिळून एक परिवर्तन घडवायचं आहे. त्या परिवर्तनासाठी आयोजित केलेली ही बैठक, या बैठकीला तुम्हा आम्हा सर्वांचे आदरणीय सरसेनानी डॉक्टर बाबासाहेबांचं खरा वारसा ज्यांनी जोपासलाय आणि पुढे घेऊन जात आहेत, असे तुम्हा आम्हा सर्वांचे आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रीय महासचिव संजीवजी बावधनकर साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं रिपब्लिकन सेनेचं नेतृत्व महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुशीलजी सूर्यवंशी साहेब, त्याचप्रमाणे माझ्यासोबत गेली 10 ते 12 वर्ष ज्यांनी दबंग स्टाईलने या जिल्ह्याचं नेतृत्व केलं, त्यांना आता काही पक्षाचं नाव घेणं पण खरं तर चुकीचं असं समजतो मी, तरी सुद्धा घेतो की आम्ही गेली 22-23 वर्ष मी ज्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये शाखा उपाध्यक्ष म्हणून कामाची सुरुवात केली आणि जिल्हाध्यक्ष पद सुद्धा मी या पक्षामध्ये भूषवलं. आणि माझ्यासोबत गेली 10 वर्ष ज्यांनी सतत चळवळीमध्ये खूप मोठं योगदान दिलं आणि त्या पक्षामध्ये ज्यांना दबंग जिल्हाध्यक्ष असं म्हणलं जायचं, अशा आमचे प्रदेश सचिव सोमनाथजी भोसले साहेब व सर्व उपस्थित माझे सोलापुरातील लढवय्ये भीमसैनिक. मी खरं तर आज फक्त भाषण करण्यासाठी नाही, तर एक संकल्प घेऊन आणि एक परिवर्तनाची दिशा ठरवण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि मला खरोखरच मी माझं भाग्य समजतो की मी पीपल्स रिपब्लिकन पक्षातून आज रिपब्लिकन सेनेमध्ये काम करण्यासाठी आलोय आणि मला आपण सर्वजण स्वीकार केलं, हे खरोखरच मी माझं भाग्य समजतो. आणि मी साहेबांना आणि सर्वांनाच खरं तर वेळ खूप कमी आहे, तर साहेब मला आपल्याला सांगायचं आहे, गेले 22-23 वर्षांमध्ये मी अनेक असे उपक्रम केले, अनेक असे मोर्चे केले, अनेक कामं केली या पक्षामध्ये. तर पक्षाला या जिल्ह्यामध्ये खूप नावलौकिक मिळवण्यासाठी मी धडपड केली, पक्ष वाढवला. परंतु जेव्हा कळालं की आपण जो विचार घेऊन या ठिकाणी चळवळ करतोय तो खरोखर विचार आपला तडीत जातोय का, तर मनाला कुठंतरी उत्तर देता आलं नाही. तेव्हा मी आपल्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेमध्ये यायचा निर्णय घेतला आणि पद मोठं न समजता, पदापेक्षा आपली चळवळ मोठी आहे, आपला विचार मोठा आहे, त्यामुळे पद महत्वाचं न समजता मी तडकाफडकी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि तुमच्याकडे एक साधारण भीम सैनिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे. आणि आपण जो आदेश देईल तो आदेश तो शिरसावून जे म्हणतात तसं समजून रिपब्लिकन सेना हे घराघरामध्ये पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक तालुक्यातून, जिल्ह्यातून मी अनेक युवक या पक्षामध्ये सामील करण्याचा प्रयत्न करेन आणि रिपब्लिकन सेनेचे झेंडा मी गल्लोगल्ली, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावोगावी, खेडेपाडे फडकवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि त्याच प्रकारे मी शेवटचं सांगतो साहेब, कारण आपल्याला माहिती आहे सोलापूरची चळवळ काय आहे. ह्या सोलापूर चळवळीमध्ये आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते तसं खूप आहेत, परंतु या प्रामाणिक कार्यकर्त्याला काम करण्याची मुभा दिली जात नाही. आणि एखादा कार्यकर्ता जर काम करण्यासाठी पुढे आला तर त्याला अनेक अडथळे निर्माण केले जातात. परंतु मला आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे. मला माहिती आहे जिथं काही होणार नाही तिथं आमच्या साहेबांनी करून दाखवतील, असा मला ठाम विश्वास आहे. आणि मी तुम्हा सर्वांना सुद्धा सांगतो, जिथं कमी तिथं साहेब तुम्ही. तर रिपब्लिकन सेनेचं काम जोमामध्ये निश्चितच होईल. आणि एक सर्वात मोठी ग्वाही देतो साहेब,
मी विकला जाणार नाही. एवढा शब्द देतो. आणि आपण डोंगरा एवढं जरी काम केलं, कुणासाठी? बाबासाहेबांच्या नावासाठी, बाबासाहेबांच्या रक्तासाठी डोंगरा एवढं जरी काम केलं तर तिळा एवढा सुद्धा उपकार फेडू शकत नाही. तर याची जाणीव मी मनी बाळगून, याची जाणीव ठेवून मी माझं खरं तर सांगतो, आपलं कातडं जरी सोडून साहेबांना पायामध्ये घातलं तरी यांचे उपकार आपले फेडू शकत नाही. तर आज मी या बैठकीच्या या अनुषंगाने एकच सांगतो, साहेब मरेपर्यंत मी तुमचा कार्यकर्ता बनून राहीन. आणि रिपब्लिकन सेना हे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी ताकद बनल्याशिवाय मी थांबणार नाही. अशा प्रकारची या ठिकाणी आपण सर्वांना ग्वाही देतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांना सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो. साहेब या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम.